गाईज इथं शटडॉग आलेला आहे. त्याच्या खालती आहे खूप भयानक शटडॉग आहे गाईज, एकदम जंगली देश. इथे बघू शकता वरच्या रूम मध्ये किती घाण झालंय. आणि इथे उंदरं आहे बघा, गावात सगळी झोपले. तर गाईज आता जस्ट पोचलो कॉलेजला. टाइम पण खूप झालाय. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग इयरली मॉर्निंग स्टार्ट केला आहे आणि आता वाजल्यात 7:10 आणि आता थोड्या मिनटात आपला होईल कॉलेजचा टाईम. तर पहिले आंघोळ वगैरे करून घेऊ, मस्त टापटीप कपडे वगैरे घालू आणि निघू आपण कॉलेजसाठी. तर एंडपर्यंत कंटिन्यू राहा आणि चॅनलला जाऊन आत्ता सबस्क्राईब करा. 500 सबस्क्रायबर्स कमिंग सून. पण पहिले 200 तर कंप्लीट करून द्या मला. काय बेडरूमची हालत खूप डाऊन होत चालले दिवस पूर्ण एकदम घाण झाले. तर आज कसा तरी टाइम काढून गाईज याला साफ करायचं आहे आपल्याला. तर बघू आज दिवसात टाइम भेटतं का नाही. पण हे टाइम भेटो या ना भेटो, पण हे आपल्याला आज साफ करावाच लागेल. कारण की गाईज मच्छर पण खूप वाढत चालल्यात बेडरूममध्ये. ते तुम्हाला असं व्हिडिओमध्ये प्रॉपरली दिसत नाही गाईज किती घाण आहे. तर ते तुम्हाला रातपर्यंत मी सांगेन गाईज कशी घाण आहे एकदम. तर चलो गाईज बिना देरी करे अभी होते हैं तैयार कॉलेज के लिए. तर गाईज आता जस्ट पोचलो कॉलेजला. टाइम पण खूप झालाय. तर बघू आता जाऊन काय आहे कसं घेतात का नाही आतमध्ये. घेतील जायला, काय आपलंच कॉलेज आहे काय. A few moments later. तर अशा प्रकारे झालं आपली सुट्टी कॉलेजची. तर आता जाऊ घरी. अभी मैं बैठा हूँ फिलहाल खाना खाने के लिए. और अभी गाइस मैं थोड़ी देर पहले आया था कॉलेज से, और जैसे कॉलेज से आया फ्रेश हुआ और बैठा अभी खाना खाने के लिए. जसं की गाईज कधीपासून पूर्ण झोपून गेलो मी, तर आता उठलो आहे गाईज. आणि आता आपल्याला जायचं आहे गाईज दुकानात. कारण की आता पुढे जाऊन पहिले दुकान खोलायचं आहे. त्याच्यानंतर तोपर्यंत पप्पा येतील, मग तोपर्यंत आपल्याला दुकानात पूर्ण सामान वगैरे सेट करायचं आहे. सेट केला सामान पूर्ण, तिथं जरा थांबू आणि मग परत येऊ गाईज घरी. तर मित्रांनो आता आलो दुकानात. दुकान ओपन केला. तर आता याचं सर्व सामान वगैरे सेट करू. इकडे तिकडे येते पसारे बघा. आज सामान पण आलं आहे खूप. तर हे पसारे पण गाईज थोडंफार लावायला लागेल. जास्त नाही, फक्त 2 घंटे आपण इथं थांबू आणि मग परत जाऊ घरी. आणि घरातून आपण व्लॉगला कंटिन्यू करू. तर तुम्ही पण असंच कंटिन्यू राहा पुढेपर्यंत. तर गाईज सुरुवात पहिले आपण इथून करू. याला आपण पहिले हे सर्व जेवढे पण आहेत त्या अँगल्स यांना बाहेर लटकवायचं. तर ते पहिले करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर फ्रुटीचे माल फ्रीजमध्ये लावू. हा दुसरा काम करू. आणि तिसरं काम काय आहे ते बघत राहू. तर तिसरं काम काय आहे ते पण मला पण नाही माहिती, बघू आता काय आहे. तुम्ही पण असंच कंटिन्यू राहा, तुम्हाला पण माहिती पडेल तिसरं काम काय आहे. तर बघू शकता गाईस अँगल लावून झाले पूर्ण. आणि आता गाईस आपण पुढचं कामाला लागू. स्पायडरमॅन. पूर्ण 2 घंट्यानंतर गाईज मी आता जस्ट आलो घरी. आणि घरी बघू शकता गाईज कोण आलंय. हात ये दिखाना कंपल्सरी आहे गाईज. बोलो जुबा केसरी. तर अशा प्रकारे गाईज आता मी आलो घरी. आणि आता गाईज मी पिणार आहे पहिले चाय. चाय बिना गाईज एनर्जी नहीं आ सकती आंग में. तर पहिले गाईज आपण पूर्णपणे एनर्जेटिक होऊ चाय पिऊन. आणि मग त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करू.
आणि अजून एक गाईस कोणतरी आलंय. तर चला गाईस, चाय वगैरे पिऊन आता पूर्ण झाला गाईस आणि अंगात जसं की एनर्जी आल्यासारखा फील झालाय. आणि आता गाईस आपण दादा कोंडकेंचं मूवी बघून चिल करत आहोत. आता सर्व गाईस आजच्या जनरेशनमध्ये नेटफ्लिक्सवर चिल करतात, पण नाही गाईस, आपली मराठी भाषेला मान देऊन त्यानेच आपण चिल करतो, त्यानेच आपण गाईस एन्जॉय करतो. बाकी आपल्याला काही असं दुसरं आवडत नाही गाईस. आपल्याला हेच आपले मराठी मूवी, मराठी सॉंग्स हेच आपले रक्तात आहे गाईस. आता चाललंय गावात काही कामासाठी. तर काय काम निघालंय गावामध्ये, तर गावामध्ये पहिले आता जाऊ, तिथे काम करून घेऊ पूर्ण, मग परत येऊ घरी. आलोय तर हे सगळे झोपल्यात, ठोकून बघू आपण. तर बघू शकता गाईस, आता आलोय तिथे गावात आणि इथे गाईस दरवाजाचा काम होता तो करून मग आता परत जाऊ घरी आणि मग तिथे जाऊन आपण ब्लॉगला करू एंड. तर बघू शकता गाईस, गावात सगळी झोपले, पूर्ण सामसूम झालंय गाव गाईस. इथं शटडॉग आलेला आहे, त्याच्या खालची आहे, खूप भयानक शटडॉग आहे गाईस, एकदम जंगली दिसतोय पूर्ण. माहीत नाही इथून कसा आला गाईस, डायरेक्ट वरच्या गॅलरीमध्ये गाईस तो आला, पण हेच नाही समजत गाईस. इथं ह्याच्या पाठी गाईस बघू शकता जाली पण आहे, इथं ही नाही, हे बघा ही जाली पण आहे गाईस. तरी पण गाईस आलाय तो, इथेच कुठेतरी आहे, त्याला आपण उद्या काढू. इथे बघू शकता वरच्या रूममध्ये किती घाण झालंय आणि इथे उंदराय बघा कसा खड्डा केलाय. तर आता हेच थोडं साफसफाई करायला घेतले पूर्ण. आणि गाईस त्या घाणीमुळे पूर्ण मच्छर वगैरे पण जास्ती होत होते, तर विचार केला की आज पूर्ण घाण साफ करून घेऊ आपण. बघा गाईस किती घाण झालंय, पूर्ण घाण झालंय एकदम. फायनली आपल्या गाईस पूर्ण वरचा साफसफाई करून झालं आणि आता मी गाईस बसतो एडिटिंगला आणि इथंच आपण ब्लॉगला करू एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये.